नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे माकल्यांचं सुक्क। मालवणी पद्धतीमध्ये तुम्ही माकल्यांचं सुक्क कधी ट्राय केलं आहे का? भाऊच्या धक्क्यावरून हे माकले आणले होते आणि हे मोठे मोठे माकले आम्हाला मिळाले होते। मग मी ते साफ करायला घेतले आणि साफ करण्यासाठी त्याची पद्धत आहे तर ते मी दाखवते। तर सर्वप्रथम मी माकल्यांमधील हे प्लास्टिक काढून घेते आणि मग त्यावरची जी स्किन असते ती काढून घेते आणि मग तो जो व्हाईट पार्ट असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। आणि माकलांच्या पोटामधील घाण आपल्याला साफ करून घ्यायची आहे। नंतर हा व्हाईटवाला जो पार्ट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट करून मी तो पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। आता माकलांचे जे डोकं आहे त्याचं मी फोडून ते कट करून घेते आहे। माकलांचं सुक्क करण्यासाठी आपल्याला वाटप लागणार आहे। त्यासाठी मी घेतला आहे खोबरं आणि कांदा भाजून, त्यामध्ये कोथिंबीर आणि त्याचं वाटण करणार आहे। माकले स्वच्छ साफ करून मी त्यामध्ये आता टाकते आहे हळद, घरगुती मालवणी मसाला, लिंबू, गरम मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि हे सर्व मिश्रण एकत्रित करून मी आता ठेवणार आहे 15 मिनिटं मॅरिनेट व्हायला। एका कढईमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकते आहे कढीपत्ता आणि कांदा। कांदा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकते मालवणी गरम मसाला आणि मग त्यानंतर टाकते मॅरिनेट केलेले माकले आणि हे परतून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकून मी शिजायला ठेवणार आहे। आता ते माकले शिजायला खूप वेळ लागतो, सो आपल्याला अर्धा तास ते मंद आचेवर ठेवायचे आहेत। माकले आता शिजलेले आहेत चांगले आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे वाटप आणि चांगले परतून घेते आणि त्यामध्ये ॲड करते मीठ आणि अशा प्रकारे आपले रेडी आहेत माकले। त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी आणि अशी झणझणीत मस्त मालवणी पद्धतीत आपले माकलेची रेसिपी रेडी आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। थँक यू।